Thank you. Thank you. Thank you. Okay. सौ कोमल मिश्रा यांना सौ कोमल मिश्रा Thank you. इकडे सहकुटुंब काही जण उपस्थित आहेत. त्याहीपेक्षा कसं वाटतंय हा प्रश्न असा आहे की कोणीतरी पारितोषिक घेतंय आणि आपण छान पोहे करतो. पोहे नक्कीच गोड लागत असणार. खूप छान. थँक्यू. तुम्ही आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि शिक्षकांचा कार्यक्रम त्यात समाजातले खूप 2-3 मान्यवर व्यक्ती 4 मान्यवर व्यक्ती इथे लाभले आहेत. सुधीर सर असू दे, चौधरी मॅडम असू दे किंवा सारिकाताई असू दे. काही कारणास्तव अभय कारणास्तव विनय सरांना जावं लागेल. पण मी आता विनंती करेन सगळ्यांनाच कृपया आपल्या हातातल्या प्लेट्स आपण खाली ठेवूया. राष्ट्रगीताने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम. धन्यवाद. मी पुन्हा सांगतो पोहे संपल्याशिवाय कार्यक्रम संपणार नाही कारण हा कार्यक्रम इथे असलेल्या कोणाच्याही पात्रतेचा मी नाही या माझी पात्रता याच्यापेक्षा खाली मोबाईल वाल्याने वेळ घातवला ना. चला समोर. थँक्यू. निवेदक म्हणून माझा अनुभव असा आहे की तो कार्यक्रम 100% यशस्वी होतो. अर्थात त्यांचे चेहरे प्रसन्न असणारच आहेत कारण आज उत्सवमूर्ती तुम्ही आहात. तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे. ह्या क्षणाची तुम्ही सुद्धा सकाळपासून नक्की वाट पाहत असाल. पण कार्यक्रम सुरू करण्या अगोदर एक निवेदक म्हणून नाही तर एक सर्वसामान्य श्रोता म्हणून एक सर्वसामान्य माणूस म्हणून कारण बातम्यांचे 2 रंग ब्लॅक अँड व्हाईट राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा 2025. बघा हा योगायोग असावा कदाचित स्वामी कृपेने असं म्हटलं तर हरकत नाही. ब्लॅक अँड व्हाईट हे 2 रंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात न सांगता येतात. त्या वेळेला हा ब्लॅक अँड व्हाईट रंग आपल्याशी जोडला जातो. म्हणजे सगळ्यात अगोदर पाठीवरती दप्तर येतं. त्या दप्तरातली पाटी काळी असते आणि त्याच दप्तरासोबत आलेली पेन्सिल ही पांढरी असते. शाळेत श्री गणेशाय नमः शिकताना फळा काळा असतो आणि जे शिक्षक शिकवतात त्यांच्या हातातला खडू पांढरा असतो. सगळ्याचं खूप खूप कौतुक. खरं तर कौतुक करण्याचा मी मोठा नाहीये पण एकदा जरा जोरदार टाळ्या होऊनच. गोटे सर, खुशालीताई, गावकर सर सगळेच मान्यवर. ह्या टाळ्या तुम्ही तुमच्यासाठीच वाजवताय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का शिक्षक आणि पत्रकार म्हणजे आज पत्रकारितेच्या माध्यमाने कार्यक्रम होत चालतो. पत्रकार हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ मानला जातो आणि त्या जबाबदारीतनं एक जबाबदार नागरिकांबरोबर जबाबदार भूमिका बजावणारा नागरिक म्हणजे शिक्षक असतो. आता हे काय वेगळं सांगायला नको कारण का जन्मदाता आई-बाप माझ्या दृष्टीने गोयटे सर गोयटे मॅम माझ्या दृष्टीने मी शाळेत आपल्याला ना प्रत्येकाला इथे सगळे शिक्षक आहेत पण त्या अगोदर तुम्ही विद्यार्थी होतात म्हणून एक विद्यार्थी या नात्याने सांगतो की हा विषय निबंध कधीच चुकला नव्हता. तो विषय म्हणजे मोठेपणे मी घेऊन होता.
मोठेपणे मी कोण होणार. आणि तो बरेच जण मला पोलीस व्हायचे, मला हे व्हायचं ते व्हायचं. तर एका शिक्षकाने जे काही सुचवलं त्यात मला एवढंच सुचलं की ज्या शाळेतनं मी उत्तीर्ण झालो त्या शाळेत जेव्हा सेलिब्रिटी गेस्ट म्हणून मला बोलवलं, ज्या वेळेला मी त्या शाळेतनं बाहेर गेलो होतो पूर्ण शिक्षण 10वी पास होऊन, आणि त्याच शाळेत 20 वर्षानंतर मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलं, तेव्हा माझ्या बरोबर असलेले शिक्षकही नव्हते, विद्यार्थी असणं शक्यच नव्हतं. पण मला मात्र एकच नातं जुळून आलं होतं, ते म्हणजे ती शाळा, ती वास्तू, तो वर्ग, तो पडा, तो बेंच आणि तिथं असलेलं अतिथी नातं. शाळा अशी असते. बरं, तो शिक्षक आपल्याला बोलायलाही जमत नसतं, त्यावेळेला बोबड्या बोलायला शिकवणारी आपली आई ही सगळ्यात पहिली शिक्षिका आपले बाबा आणि आपली आई असते. पण गेट जवळ येऊन विश्वासानं सोडलं जातं ते गेट असतं, ते म्हणजे शाळा. आणि त्या शाळेत असलेला तो शिक्षक ज्याच्यावरती आपलं विश्वासाने सोपवलं जातं. कारण का त्या पालकांना हा विश्वास असतो की माझ्यानंतर माझ्या बाळाला जर कोण घडवणार असेल तर त्याची दुसरी आई म्हणजे शिक्षक असतो, त्याची दुसरा बाप म्हणजे शिक्षक असतो. इतका जन्मदात्यांचा विश्वास ज्यांच्यावर आहे अशा शिक्षकांचा आज हा गुणगौरव सोहळा. मी तर खरं म्हणण्यापेक्षा मार्गदर्शक मी त्यांना म्हणेन की यांनी हा अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं यादव सर तुमचे मनपूर्वक आभार मानतो. असं मी गुणगौरव करताय या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की सर तुम्ही पत्रकारितेच्या बरोबर त्यांच्याशी सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम तुम्ही गेले कित्येक वर्ष राबवताय. आणि त्या रंग माझा एक छान काहीतरी आहे त्याच्यावरती, रंग माझा त्याच्यावरती. तर त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि अशा कार्यक्रमात उपस्थित आमचे मान्यवर यांना सर्वप्रथम मान्यवरांना मी विनंती करेन, त्यात आमच्या सगळ्यात मान्यवरांपैकी विजय गोविटे सर यांना मी विनंती करेन, श्वास संस्थेचे विजय गोविटे सर प्लीज. त्याचबरोबर आमच्या मॅडम सारिका गोविटे मॅडम यांनाही विनंती करेन. आणि गणपती बाप्पांच्याच या वास्तूमध्ये म्हणजे तिथे गणपती बाप्पा गेली कित्येक वर्ष विराजमान, 100 वर्षांपेक्षा या वास्तूमध्ये आजचा हा श्री गणेशाचा कार्यक्रम आपण करतो आहोत. उद्योजक म्हणून ज्यांची समाजात ओळख आहे असे आपल्याला विजय गोविटे सर इथे लाभलेले आहेत. त्याचबरोबर उद्योग मैत्रीण याच्या संपादिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सारिका गोविटे पवार मॅडम यांचं इथे स्वागत आहे. त्याचबरोबर राज्य मान्यवरांचं मी पॉज घेतला. कदाचित स्त्रीला समजून घेण्याची जास्त ताकद दिली आणि मुलांना समजून घेण्याची ताकद ही स्त्रीकडे जास्त आहे. म्हणूनच की काय पुरुष प्रधान संस्कृती असून सुद्धा एक वाक्यप्रचार नेहमी येतो लेडीज फर्स्ट. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात तीनही मान्यवरांमध्ये सर्वप्रथम लेडीज फर्स्ट म्हणून मी सारिका गोविटे पवार मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी कुलकर्णी मॅडमला यानंतर श्वास फाउंडेशनचे आणि त्याचबरोबर मी इंडियन टीव्ही न्यूजचे सन्माननीय पंजाबी सर आपण स्वागत करत आहोत. समाजात एक खूप मोठं नाव, खूप मोठं व्यक्ती सुधीर गाडे. या सगळ्या गणितात माझं घड्याळ किती पडणार, पण आज असं नाहीये. फार कमी आणि चांगले त्याला मान्यवर लागलेले आहेत. पण आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मी पुन्हा एकदा सन्माननीय यादव सर आणि पंजाबी सर या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो की यादव सर यांना की त्यांनी आपलं त्रास सर्व कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. आज शुभायोग असा आहे की आज गणेशाच्या दारातच आपण हा आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासारखा आपला आशीर्वाद आपल्याला दुसरं कुठे मिळणार नाही. त्या गणेशाला वंदून म्हणजे मला भाषण करायची सवय नाही आहे, तो माझा प्रांत नाही आहे. मला 4 बाणं लिहून द्यायला सांगा, मी ती लिहू शकेल. बोलायला म्हटलं की आम्हाला 4 वाक्य आमची जरा जीभ अडखळते, हात अडखळत नाही. असो, मला खूप काही आहे बोलायचं, पण नेमकं आता हे हातात घेतल्यानंतर काय बोलावं हे थोडंसं जरा अवघड होऊन जातं. मान्यवर असे माझे मित्र आहेत सगळे. विनय भोईटे सर हे माझे गुरु आहेत, चांगले परम मित्र आहेत. आज मी तुमचं स्वागत करतो सर. आज आपण एका वेगळ्या रूपात भेटतो आहोत.
इतर वेळी आपण वेगळ्या रूपात भेटत असतो. सारिका बोयटे पवार मॅडम, आज तुम्ही आमच्या कार्यक्रमाला लाभला, खूप खूप धन्यवाद. सुधीर गागस सरांबद्दल आणखीन काय बोलावं, इथे बसलेल्या सगळ्या शिक्षक वृंदाला सगळ्यांना माहिती आहे सुधीर सर काय आहे, त्याबद्दल मी त्यांचा काय फार परिचय देण्याची मागणीत पडणार नाही. शिक्षक नसते तर काय झालं असतं. मला शिक्षक नसते मिळाले तर मी इथे उभा राहिलो नसतो. आणि शिक्षकाचं महत्व तसं लोक फार कॅज्युअली घ्यायला लागतात. मी हे जे पोस्टर बनवले पाठीमागे समोर तुम्ही बघत असाल, त्याच्या पाठीमागे शिक्षक या व्यक्तीची किती महत्ता आहे ती मला दर्शवायची होती, म्हणून मी ते तयार केलं. मला आनंद वाटतो की ते मी माझ्या कल्पनेने तयार केलेलं आहे. अज्ञानातून ज्ञान देणारा ज्ञानगुरु म्हणजे शिक्षक. आता हे सगळं खूप सोपस्कर होईल भाषण शिक्षकाबद्दल मी काय जास्त बोलावं, कारण मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांच्या समोर मी काय बोलावं, कारण तुम्ही सगळेच खूप मोठे आहात. पण शिक्षक नसता तर आज हे जग ठीक आहे, आज आपल्याला दिसतंय प्रगती करताना दिसतंय, वाटतंय खूप वैज्ञानिक प्रगती झाली. एक साधी कल्पना मी सहज त्या दिवशी एक लिहिताना विचार केला की शिक्षक नसता तर इंजिनियर घडला असता, इंजिनियर घडला नसता तर इमारती उभ्या राहिल्या नसत्या, एवढं मोठं जगातलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं नसतं. शिक्षक नसता तर डॉक्टरही झाला नसता. तर शिक्षक किती महत्वाचं. अर्थात आपल्याला प्रत्येकाला भेटताना प्रत्येक व्यक्ती ही आपला शिक्षक असू शकतो हे असं माझं पर्सनली मत आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही अनुभव देऊन जात असतो, त्याच्याकडनं आपल्याला खूप काही शिकता येतं. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं वाचाल तर वाचाल. ते कुठेतरी मी शालेय जीवनात वाचलं, कॉलेज जीवनातही वाचलं आणि तरुणपणात नोकरी व्यवसाय करतानाही मी त्या गोष्टी वाचलं, म्हणून मी आज इथे पत्रकार म्हणून उभा आहे. नाहीतर मी पत्रकार म्हणून इथे उभा राहिलो नसतो. वाचन फार महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर तुम्ही काही वाचा, पुस्तक वाचा. पुस्तकी ज्ञान हे वाचण्यामुळे तुम्हाला मिळतंच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन वाचायला खूप काही आपल्या जगात. आपण तिथे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला निसर्ग वाचणं फार गरजेचं आहे. आपण पुस्तक वाचून आपलं ज्ञान नक्कीच मिळतं, आपली माहिती मिळते, आपल्याला माहितीचा साठा तयार होतो, शब्दकोश वाढतो आपला. पण निसर्ग वाचला ना तर तुम्हाला जगणं कसं किती सोपं आणि कसं चांगलं असू शकतं हे निसर्गाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. आणि ते शिकायचं असेल तर निसर्ग वाचायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याही पलीकडे मी जाऊन म्हणेन पुस्तकाने आपल्याला ज्ञान दिलं, माणसं वाचायला शिकायला हवं प्रत्येकाने. माणसं वाचली तर आपल्याला खूप काही गोष्टी कळतात, त्या आपल्याला पुस्तकातून कळत नाही. म्हणून मी माझा प्रयत्न असतो की मी माणसं वाचायला शिकतो. आज खरं एवढ्या सगळ्या नजरा माझ्यावरती खेळलेल्या आहेत, ते जरा काय म्हणतात ते थोडेसे जरा टोचतायत त्या मला, कारण अशा नजरांची सवय नाही. पण माणसं वाचणं किती महत्वाचं आहे हे मी स्वतःला ओळखलं. आणि मी ज्या क्षेत्रातून इथपर्यंत आलोय तो माझा प्रवास फार मोठा आहे आणि थोडा अडीअडचणीचा सुद्धा आहे, पण तो इथे मी व्यक्त करणार नाही, त्याची आवश्यकताही नाही आहे. मला एवढं सांगायचं आहे की वाचन आम्हाला सगळे शिक्षक, आमच्या शाळेतले, आमच्या घरातले सगळे शिक्षक हे सांगतात वाचा, तुम्ही वाचन करा, वाचन करा. ही गोष्ट आपण खूप कॅज्युअली घेतो. आता हे मी तुम्हाला सांगण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण तुम्ही त्याच गोष्टी मला सांगत आलात, माझ्यासारख्यांना सांगत आलात, आम्ही घडलो. आता सतीश सर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात लाभलेले शिक्षक, त्यांनी त्याचं वर्णन केलं. इथे प्रत्येकाला आपापल्या शिक्षकाबद्दल आपुलकी निश्चितच असेल,
मी खरं तर मला असं वाटत होतं की आता आपण प्रश्न उत्तर करावे इथे, की तुम्हाला तुमचे शाळेतले शिक्षक आठवतात का, तुम्हाला तुमच्या शिक्षकांबद्दल काय वाटतं. पण आता आपला कार्यक्रम ऑलरेडी थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे आपण तो विषय न घेता मी एवढंच म्हणेन की तुम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि माझ्या या कार्यक्रमाला हजर एवढ्या मोठ्या संख्येने झाला, याबद्दल मी सर्वांचं खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझे काही शिक्षक मित्र आहेत की जे नेहमी मला या संदर्भामध्ये सपोर्ट करत असतात. सगळ्याची नावं घेत नाही, कोणाचं राहून गेलं तर राग नको कोणाला, म्हणून मी कोणाची नावं घेत नाही. ज्या रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत विवेकानंद शाळेतल्या, त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं आणि माझ्या स्वामिनी मंचला आणि माझ्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्या हिरिरीने भाग घेत असत. मॅडम तुमचाही खूप खूप धन्यवाद. आणि आता मी जास्त काही लांबत नाही, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सतीश सर माहीत हातात आल्यानंतर बऱ्याच जणांना काही सुचत नाही, त्याच्या समोर शिक्षक असल्यानंतर राजी बसतो. कारण का ज्या व्यक्तीला एक 40-50 गडबड करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत बसवून अर्धा पाऊण तास बोलण्याची सवय असते, अशा व्यक्तीसमोर आपण काय बोलणार हा खरंच प्रश्न असतो. पण किती महत्वाचा असतो. आई बाबा तर नक्कीच असतात आपल्या आयुष्यात, खूप महत्वाचं आहे. आणि शिक्षक ही अशी व्यक्ती असते की जगातला कोणताही व्यक्ती कितीही मोठा होऊ दे, आई बाबा नंतर जर का मान कोणाच्या पायासमोर चुकवत असेल तर तो शिक्षक झाला. तरी ज्या वेळेला शिक्षक समोर येतात त्यावेळेला मला वाटतं विनय सर आजही आपण सविनय होऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. इतकी मोठी पदवी. म्हणूनच आपल्याच शास्त्रात लिहिलेले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. एक दोन जणांनी मला प्रश्न विचारला. खरं तर यादव सर तुम्हाला कल्पना आहे की नाही माहिती नाही मंडळी सर, पण बऱ्याच जण विचारतात की तू ह्या क्षेत्रात कसा आलास. चित्रपट मालिका कारण याच्यात दोरे कोणते 6 होते, छान छान दिसणारे लोक लागतात. त्यात कुठेही या पठडीत मी कुलकर्णी मॅडम बसत नव्हतो, अजिबात नव्हतं. पण तुम्हाला म्हणून म्हणतो कुलकर्णी मॅडम माझ्या ह्याच रंगामुळे मी ह्या इंडस्ट्रीत आलो. ते कसं घडलं. माझं शिक्षण पार्ल्यात झालं. एक स्नेहलता कुलकर्णींचं बालनाट्य होतं रंगरंगेली छैल छबिले, आणि त्या नाटकाचा आशय असा होता यादव सर की रंगपेटीतले सगळे रंग काळ्या रंगाला वायकोट करतात, की काळा रंग आमच्या रंगपेटीत नको. आणि प्रत्येक रंग, केशरी रंग आपलं महत्व सांगतो, हिरवा रंग आपलं महत्व सांगतो, सगळे रंग आपले महत्व सांगतात स्टेजवर येऊन. काळा रंग मात्र एका कोपऱ्यात बसून रडत असतो, त्याला काही डायलॉग नव्हते. आता पार्ल्याची शाळा मला वेगळं सांगायला नको, पार्ला आणि डोंबिवली काही कल्याण डोंबिवली वेगळं नाही, संस्कृती. म्हणून आमच्या शास्त्री नावाच्या चित्रकलेच्या माझ्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी अख्ख्या वर्गात अरे हा तो सतीश आहे ना, तो त्याला काही डायलॉग वगैरे नाही त्याला घ्या, आणि मला घेतलं. दीनानाथ नाट्यगृहामध्ये त्याचा कार्यक्रम झाला आणि त्या नाटकात मी ओक्साबोक्षी रडलो होतो. खरंच त्या काळ्या रंगाला रडायचं होतं, पण शपथ विनय सर, सारिकाताई, सुधीर सर, मी खरोखर रडत होतो. आणि त्या कार्यक्रमाला प्रिया तेंडुलकर आल्या होत्या. त्यांना वाटतं का अभिनय केला पहिल्याने, एक वेळ डायलॉग सॉलिड रडला ना, आणि मी खरोखर रडत होतो. पण तो रंग माझ्या कामाला आला, ब्लॅक अँड व्हाईट. आणि त्या रंगाने इंडस्ट्रीत आलो. इयत्ता 3री, वय वर्ष माझं 8व्या वर्षी या इंडस्ट्रीत आलो. नंतर धडे दिले, हे संस्कार झाले, इंजिनिअरिंग झालो. पण आज ठामपणे मी हे सांगू शकतो की माझी बायको ज्यावेळेला माझा अरेंज मॅरेज, पण रंगामुळेच रंगामुळे नकार आला होता. आज तीच बायको सांगते की माझा नवरा क्राईम पेट्रोलमध्ये काम करतो, काळा असला हा काळा रंग खूप महत्वाचा असतो. काळा आणि पांढरा दोन्ही रंग. आणि शिक्षक किती महत्वाचे असतात हे सांगण्याकरता मी हा किस्सा सांगितला की माझा मान्यवरांकडे सर आज हा कार्यक्रम थोडा वेगळा थोडा विषय तिथे सांगा मी माहिती देतो. आपण फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चरणी मी वंदन करतो. मंचावर उपस्थित असलेले सारिका मोहिते पवारताई, विनयजी मोहिते, आम्हाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित केलेले आमचे मित्र म्हणजे यादव सर. आणि आल्यापासून तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, कुठंतरी बघितलंय, आवाज पण ऐकल्यासारखं वाटतंय.
प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतं. विजयजी यादव बोलले की नजरा टोचतायत वगैरे किंवा त्यांना सवय नाही आहे, पण आम्ही काय शिक्षकांमध्येच असतो, आम्हाला घरात बसल्यासारखंच वाटतं. म्हणून मी जरा वेळात माझा नंबर लागला नसता तो झोपलो पण असतो. शिक्षकांवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या सगळ्यांना आहेत, सगळ्या मानात आहेत. बघा तुम्ही तिकडे पूर्वी कसं शिक्षक मजेशीर असायचे, शिक्षकाला खूप आयुष्य असायचं. म्हणजे अनेक शिक्षकांच्या शताब्दी साधूती पर्यंतही राहता येत नाही, आणि त्यामुळे कदाचित शासनाने विचार केला की यांना पेन्शनची काही गरज नाही, त्याने रिटायर होण्याच्या अगोदरच जाणार आहे. का जाणार आहे त्याची पण तजवीज त्यांनी खूप छान केलेली आहे. एवढी कामं लावून ठेवलेली आहेत, एवढी कामं लावून ठेवलेली आहेत की पूर्वी जसा शिक्षक शाळेत जाताना आनंदाने जायचा की आज मी माझ्या मुलांना ही कविता शिकवेन किंवा विज्ञानाचा हा प्रयोग करून दाखवेन, की मी गणिताची छान कविता केलेली आहे, ती आज मुलांना कवितेतून गणित शिकवेन, तो आनंदच हिरावून घेतलेला आहे. आणि मला गेल्यानंतर शाळेत काय करायचंय तर मला पोर्टल करायचं आहे, मला किती आधार व्हॅलिड करायची मुलं झालेली ती आज करायची, तर ते आजची आज मला आहे त्या लावलेली आहेत की त्याचं अध्यापनावरचं मनच उडालेलं आहे. किंबहुना म्हणजे सेवेत येताना आपल्याला वाटत होतं की मी अत्यंत चांगल्या व्यवसायामध्ये आलो, की शिक्षकीपेक्षा सारखा व्यवसाय नाही जगामध्ये. अनेक गुरुचे महात्मा ऐकलं, खरं तर गुरु ही संकल्पना वेगळी आणि शिक्षक ही संकल्पना वेगळी. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक शिक्षक येतात, परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु हा एकच असतो. तो गुरु त्याला वेगवेगळ्या सगळ्या विषयांमध्ये शिकवत असतो. तो काय त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी असले विषय शिकवत नाही, तो त्याला जीवन जगण्याची कला शिकवत असतो. आणि ते जीवन आनंदी कसं असावं, आरोग्यदायी कसं असावं, दीर्घायुषी कसं असावं, समाजामध्ये तुमची मान प्रतिष्ठा वाढवणारं कसं असावं, अशा पद्धतीने ज्ञान देणारा त्यांना आपण गुरु मानतो. परंतु ती संकल्पना पुढे पुढे गेली आणि आध्यात्मिक गुरु हे आपल्याला जास्त बघायला मिळतात. आज वर्गामध्ये आपण गेल्यानंतर आपल्या समोर वेगळेच राक्षस दिसतात आपल्याला, आणि एका शिक्षकाला 2-2 शिक्षकांचा वर्कलोड घ्यावा लागतो. कारण 2017 पासून शासनाने भरतीच करून दिलेली नाही, आणि मग बिचारे आम्ही शिक्षक आम्हीच वर्गणीतून पैसे काढतो आणि रिटायर होणाऱ्या शिक्षकांच्या जागी मानधनावर शिक्षक ठेवतो. कारण 2-2, 3-3 शिक्षकांचा वेळ तरी किती पुरणार. अशा अनेक समस्या आपल्या समोर असताना एक ब्लॅक अँड व्हाईट सारखं पेपर आपल्या कामाची दखल घेतं. म्हणजे बघा, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट जे वृत्तपत्र म्हणतं ते खऱ्या अर्थाने चांगलं वृत्तपत्र आहे. आज विजयजी यादव सरांशी मी अनेक वर्षांपासून संपर्कात आहे, अनेक वर्षांपासून. एक व्हाईट कॉलर पत्रकार हा शब्द आपण ऐकतो, परंतु या एवढ्या वर्षामध्ये त्यांनी त्यांची इमेज माझ्या समोर तरी दिवसेंदिवस अशी उजळत चाललेली आहे. अशा पद्धतीचे विचार त्यांच्या प्रास्ताविकातूनही आपण ऐकलेले असते. मग जेव्हा या सगळ्या व्यापातून कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत आहे आणि आपल्याला पुरस्कार देऊन सन्मानित करते, आता हे आज पुरस्कार मिळालेले शिक्षक हे उद्या आनंदाने शाळेत जातील आणि नवीन प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांना काहीतरी भरभरून देतील. खरं तर हा पेशाच असा आहे की या पेशातील प्रत्येक व्यक्ती ही आदर्शच असते. किंबहुना जो आदर्श आहे त्यांनीच या पेशामध्ये यावं अशी अट आहे. परंतु आता जो टीईटी पास आहे त्यांनीच यावं अशी अट घातलेली आहे, आणि ते घातली तर घातली. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कहर केला की अट आली 29 जुलै 2011ला, कारण आरटी लागू झाला 2011ला. पण त्याच्या अगोदर जे शिक्षक झाले त्यांनी पण करा, नाही तर प्रमोशन नाही मिळणार. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलात, तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला पेन्शन नाही मिळणार. म्हणजे खरं तर माणूस ही शासकीय सेवा झाली खऱ्या अर्थाने. कारण आपल्याला शासन वेतन जेव्हा देतं, विनानुदानित शाळांची जबाबदारी संस्था चालकांवर असते, पण अनुदानित आणि शासकीय शाळांची जबाबदारी शासनावर असते. जेव्हा 58व्या वर्षी माणूस काम 30, 35, 40 वर्षे काम करून जेव्हा थकतो, तेव्हा तो उदरनिर्वाहासाठी कुठे जाणार. तर त्याच्या
पुढील जीवनाची काठी ही पेन्शनच असते. आणि या पेन्शनसाठी 2005 पासून शिक्षक भांडतायत, परंतु अजूनही आपल्याला काही पेन्शन लागू होत नाही तर नाहीच. जे आमचे शिक्षक रिटायर्ड झाले त्यांनी आपला कॉन्ट्रीब्युशन भरलेलं आहे, पण रिटायर्ड होऊन 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाले, त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशनही शासनाने त्यांना दिले नाही. ते म्हणाले की किती त्याच्यावर इंटरेस्ट द्यायचा याचा अजून आमचं हिशेब बाकी आहे. म्हणजे एवढी दुर्दैवी अवस्था आहे. आणि आपली रक्कम शासनाकडे जमा असताना कितीतरी शिक्षकांनी आपले प्राण सोडलेले आहेत, आजारपणामुळे असतील. पूर्वी मोते सर आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. मोते सर मॉर्निंग वॉकला जायचे, त्यावेळेस एक अत्यंत वृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉकला जायचे, ते बघायचे. त्यांच्याबरोबर सिंधी शिक्षक किंवा काही व्यापारी ते पण असायचे चालायला. ते म्हणजे बुड्ढा इतने सालों से देख रहे मरता ही नाही आहे. म्हणजे 95-90-95 असतील चांगले मॉर्निंग वॉकला, तर मोदी सर सांगायचे वो मरेंगे कैसे, वो टीचर आहे. कारण शिक्षक हा वर्गात जातो, आनंदाने जगतो, मुलांमध्ये मूल होतो, कडेवर घेऊन तो म्हणजे कसं ते फुलांची एक बाग असते. आणि प्रत्येक शिक्षक हा वर्गात गेल्यानंतर तो राजा असतो, तो सांगेल ती पूर्व दिशा असते आणि खूप आनंदात तो आपलं जीवन जगत असतो. आता अनेक स्ट्रेस व्यावसायिक असतात किंवा इतर काही मोठमोठ्या उच्चपदस्थ अधिकारी, त्यांना खूप ताणतणाव असायचा. मग ते झोपताना त्यांना काही काही औषध पाणी घेऊन झोपायला लागायचं. परंतु आपल्या शिक्षकांना असं काही घ्यायला लागत नाही. ते एवढ्या आनंदाने घरी जातात की त्यांना उद्या आपण काय शिकवायचं त्याचं थोडंसं वाचन करून, त्याचं थोडंसं टाचण काढून आणि आनंदाने ते शांत झोप घेतात. दुसऱ्या दिवशी मुलांमध्ये पुन्हा मूल होऊन नाचून गाऊन शिकवतात. त्याच्यामुळे शिक्षकांचं आयुष्य पूर्वी खूप छान होतं. आता तसे दिवस राहिलेले नाहीयेत. परंतु तरीही जो हार मानत नाही तो खरा शिक्षक. शिक्षकांबद्दल अनेक विनोदही येतात, परंतु आम्ही शिक्षक त्यांची कधीही पर्वा करत नाही. आम्ही आमचं काम नित्यनेमाने करत राहतो. कोणी किती शासनाने म्हणजे मधल्या काळामध्ये उंदीर घुशीची बिळं मोजण्याची कामही शिक्षकांना दिली होती. गावात किती टॉयलेट्स आहेत ती मोजण्याची कामही शिक्षकांना दिली होती. म्हणजे ही शिक्षकांची अवहेलना कितीही जरी होत असली तरी शिक्षक आपल्या कामापासून कधी ढळलेला नाही. त्यांनी सतत विद्यार्थ्यांना दैवत मानून हा सर्व मान अपमान पचवून अत्यंत चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज भारताबाहेरील अनेक देशांमध्ये प्रगत राष्ट्र जी आहेत, युरोप अमेरिकेतली, तिथे भारतीय शिक्षकांना खूप मागणी आहे. आणि भारताचं जे नॉलेज आहे ते खूप, आज विनय सहस्रबुद्धे सर आले होते वसंत स्मृती पुरस्कारामध्ये, त्यांनी खूप चांगलं मनोगत मांडलं. आणि विवेकानंद केंद्रातील एक शिक्षक अमेरिकेत गेले, अमेरिकेतल्या शाळेत ते शिकवत होते. त्यांच्या पिरियडला लेक्चरला एक विद्यार्थी बेंचवर डोकं ठेवून झोपला होता. तर शिक्षक त्याच्याजवळ गेले आणि त्यांना ते आवडलं नाही की मी शिकवतो एवढा पोटतिडकीने आणि हा विद्यार्थी झोपलाय कसं. तर ते म्हणाले, विद्यार्थ्याला त्यांनी उठवलं, हे बाळा उठ, का झोपलाय. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, कारण अमेरिकेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला जबरदस्त महत्व आहे. तुम्ही तुमचं शिकवायचं काम करा, शिकायचं की नाही ते माझं काम आहे ते मी करेन. परंतु नंतर तो विद्यार्थी सेन्सिटिव्ह होता. लेक्चर संपल्यानंतर त्याला वाईट वाटलं की आपण असं इन्सल्टिंग बोलायला नाही पाहिजे. मग तो शिक्षकाजवळ गेला आणि त्याने सांगितलं, सर तुम्ही विचारलं, मला पहिल्यांदाच कोणीतरी विचारलं, परंतु आमच्या घरी खूप डिस्प्यूट आहेत. माझ्या आईने नवीन वडील घरात आणले, त्या नवीन वडिलांना मी घरात नको आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये, लंडनसारख्या 15-16व्या वर्षी मुलं घर सोडतात आणि दुसरीकडे राहतात. त्यांना चांगला इन्कम सोर्स पण चालू झालेला असतो. त्यामुळे मला इन्कम सोर्स नाही, त्याच्यामुळे मी घर सोडू शकत नाही. आणि त्यामुळे आमच्या घरात खूप कडाक्याची भांडणं होतात रात्रभर. मग मी कुठेतरी कामाला जातो, नाईट शिफ्ट करतो आणि सकाळी शाळेत येतो. त्यामुळे मी झोपलो. परंतु शिक्षक आहे, फक्त तुम्ही भारतीय शिक्षक आहात आणि पहिल्यांदा तुम्ही मला भेटले की तुम्ही माझी व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे भारतीय शिक्षकाकडनं खूप शिक्षण. आणि आज म्हणून गोरगरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी जे उच्च शिखरावर पोहोचतात, कलेक्टर, कमिशनर अशा पदावर पोहोचतात, याचं बहुतांशी कारण हे शिक्षक असतो. शिक्षकांबद्दल अनेक किस्से येतात, जोक होतात, ते जोक सांगतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. कारण मान्यवरांना बोलायचे आणि आपल्याला उत्कंठ लागलेली आहे की ट्रॉफी आपल्या हातात कधी येते आणि घरातल्या शोकेसमध्ये आपण ती कधी सजवतो. कारण हेच आपलं कर्माचं फलित आहे असं मला वाटतं. एका
विमानातून काही प्रवासी चाललेले असतात. तर एक म्हणतं बसलेले असतात एका लाईनवर, तुम्ही काय करता? म्हणजे मी कलेक्टर आहे, संपूर्ण जिल्ह्याचा महसूल माझ्या हातात आहे, दंडाधिकारी आहे, मी सांगेन ती पूर्व दिशा असते. दुसरा म्हणतो तुम्ही काय करता? म्हणतो मी पोलीस कमिशनर आहे, संपूर्ण जिल्ह्यावर माझा कंट्रोल आहे, जिल्ह्याची संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था माझ्या हातात आहे, मी पाहिजे ते या बाबतीत म्हणजे माझ्या जिल्ह्यात असणारे सगळे पोलीस ते करू शकतो. असे एक एक सांगत असते. एक म्हणतो मी मिनिस्टर आहे, मी अशा पद्धतीचे डिसिजन घेतो, धोरण ठरवतो, पॉलिसीज ठरवतो. चौथे बसलेले असतात गृहस्थ, बोलले तुम्ही काय करा? मी काय करतो, तुमच्यासारखी मोठमोठी माणसं जेव्हा लहान लहान असतात ना तेव्हा त्यांना कुटतो आणि मग कमिशनर, कलेक्टर आणि मंत्री घडवतो. धन्यवाद. अर्थात आपल्याकडे वेळ कमी आहे. मी लगेचच सन्माननीय मान्यवर हरिकताई तुमच्याकडे की आपण आपलं मनोगत थोडक्यात. ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर मार्फत आयोजित इतका सुंदर सोहळा. खरं सांगायचं तर सतीशजी मला म्हणाले अगदी थोडक्यात तुमचं मनोगत व्यक्त करा. आता माईक पत्रकाराच्या हातात गेल्या. पहिली गोष्ट माझ्या पत्रकारांकडे माईक गेल्यानंतर त्यांना आणि मला कायम महिला सक्षमीकरणावर 45 मिनिटं भाषण करण्याची सवय आहे. पण मला विजयजींशी सकाळी बोलल्यावर आणि विजयजींशी 2-3दा मी ह्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा केली आणि अतिशय आनंद होतो. आणि खरं सांगू का, पहिल्यांदा मला व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर भीती वाटली. म्हणजे मी आज घरातून निघताना माझ्या सासूबाईंना म्हणाले, तू काय प्रिपरेशन करतेस निघताना? मम्मी, आज मला उद्योजकांसमोर नाही बोलायचं आहे, टीचर समोर बोलायचं आहे. आणि पेपर लिहिताना ते आपल्या मागे असतील तर आठवणारे पॉईंट सुद्धा आठवत नाही. सच्ची गत माझी झाली आहे, एकदम ऑनेस्ट सांगते. पण खरं सांगू का, सुरेशजींनी मगाशी बऱ्याच वेळा बरंच विवेचन केलं आणि काही गोष्टींची कल्पना मला नव्हती. मला ते ज्या वेळेला प्रसंग सांगत होते, माझ्या शाळेतले शिक्षक आठवले आणि खरोखरच वयाच्या 55व्या वर्षी ते गेले आणि अत्यंत वाईट वाटलं की इतका स्ट्रेस शिक्षकांना आहे. मला आजकाल माझा मुलगा 15 वर्षाचा आहे. आजकाल आई म्हणजे इन जनरल सुद्धा लोक, बाबा रे खूप मोठा शिक, मोठा होत चांगला शिक, चांगल्या पगाराची उत्तम पगाराची नोकरी कर असंच म्हणतात. पण इंजिनियर हो, डॉक्टर हो, शिक्षक हो असं कोणीच म्हणत. मित्र अशा नोबेल प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात. फक्त आज ज्या वेळेला मी मे बी इन द इंग्लिश मीडियम स्कूल्स और व्हॉट, पण जे काही शिक्षक आहेत किंवा काय, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की आमच्या टीचर ज्या वेळेला आम्हाला भेटायच्या त्यावेळेला मला मी मराठी माध्यमातून आहे आणि माझ्या टीचर मला कायम आई स्वरूपच वाटायच्या. कारण आम्ही पावसातून भिजून आल्यानंतर खरंच त्यांनी पदराने आमचं डोकं पुसलेलं आम्हाला आठवतं. तर मला हे म्हणायचं आहे की आज ज्या काही शिक्षिका आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांनी त्याच स्वरूपात मी तुम्हाला काय गाईड करणार, परंतु त्याच स्वरूपात. आणि त्यांनी सांगितलं मगाशी की मारणारे शिक्षक होते, परंतु आता शिक्षक रागवूही शकत नाही तो, अशी अवस्था पॅरेंट्सने पण करून ठेवली. पण मला कायम असं वाटतं की जो कोणी मोठा माणूस होतो त्याच्या आयुष्यात खूप मोठं योगदान त्याच्या शाळेचं असतं आणि शिक्षकांचं असतं. कारण आजही आपल्याला प्राध्यापक कॉलेजमधले आठवत असले तरी शाळेतले शिक्षक हे आजही त्यांच्या नावासहित आपल्याला आठवत असतात. तर मला हेच सांगायचं आहे शिक्षकांना, तुम्ही अतिशय उत्तम प्रोफेशन मध्ये आहात आणि शासनाच्या बऱ्याच काही त्यांनी मी बऱ्याच तास त्यांचा जो काही जाचाचा प्रकार चालू आहे त्या व्यतिरिक्तही मला असं वाटतं की कायम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, माझं एक अकाउंटचे सर होते कॉमर्स करताना आणि आय स्टील रिमेंबर, मला त्यांचं अकाउंट्स आठवत नाही कारण मी आय डिड एक्सेल इन माय अकाउंट्स, पण जर्नलिझम मी चूज केलं होतं. मला कधीच आकडेमोड करायची नव्हती. तर मी उद्योग मैत्रीण हे मासिक प्रकाशित करते. सॉरी, त्यांनी इंट्रोडक्शन देताना मला वाटतं सतीशजींनी सांगितलं नाही. मी गेले 19 वर्ष सांगितलं, ओके, गेले 19 वर्ष मी हे मासिक प्रकाशित करते. तर त्यावेळेला आमचे अकाउंटचे सर माझ्या लक्षात राहिले होते कारण कायम ते अकाउंट शिकवण्याऐवजी, तुम्ही मगाशी म्हणालात ना, ते आमचे खरे गुरु होते. ते कायम आम्हाला लाईफ लेसन शिकवायचे.
जीवनात काय योग्य केलं पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय गोष्टी तुम्ही चूज केल्या पाहिजेत, काय तुमचा पाथ असला पाहिजे. मला शिक्षकांना हेच आवर्जून विनंती आहे. मला माहिती आहे 45, 25, 30 मिनिटाचा तुम्हाला तास असतो, परंतु त्या तासामध्ये जेवढं तुम्हाला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना उत्तमात उत्तम त्यांच्या आयुष्यासाठी जे काही सांगता येईल. कारण आजकाल मुलं हे आई वडिलांचं ऐकत नाही. त्यांचे गुरु इन्स्टा आणि फेसबुक आणि सगळ्यावर असतात. ही सगळी सोशल माध्यमं आलेली आहेत, परंतु याच्यावर प्रचंड प्रखरपणे काम करू शकतात ते केवळ शिक्षक आहेत. सो माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आई म्हणून, एक पालक म्हणून एवढीच एक शिक्षकांना विनंती आहे. किंवा संपूर्ण मी महाराष्ट्रभर फिरत असते त्यावेळेला मी बऱ्याच महिला उद्योजिकांना भेटते, त्यांच्याही व्यथा असतात. कारण आजची आई ही आजची 16-18 तास मला वाटतं बिझीच असते इन हर प्रोफेशन. तर टीचरचं म्हणजे जी फिमेल आहे किंवा मेल टीचर त्यांचं खूप मोठं योगदान असलं पाहिजे मुलांच्या जडणघडणीमध्ये. म्हणजे तुम्ही सायन्स शिकवताय, गणित शिकवताय, मराठी शिकवताय, इंग्रजी शिकवताय, त्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय कदाचित तुमची एक वाक्य, मला एक वाक्य माझ्या शिक्षकांचं अजूनही आठवतं. 10वीला बोर्डसाठी मी अगदी 2 मिनिटात आवरणार आहे, मला माहिती आहे सगळ्यांचं. आम्ही जसं सांगायचं, मला शिक्षकांचं एक वाक्य आठवतं. बोर्ड एक्झाम्स होत्या आणि आमचे नलावडे सर म्हणून होते आणि आमच्या शाळेमध्ये मराठी मंडळ, इंग्रजी मंडळ आणि हिंदी मंडळ असं असायचं. आणि देवकृपेने सगळ्या मंडळाची अध्यक्षा मी होते. आणि अशी म्हणजे आय वॉज ॲव्हरेज स्टुडंट, 75 to 80% अँड विथ ऑल अदर ॲक्टिव्हिटीज. तर त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, बाळांनो तुम्ही 10वी नंतर उडणार आहात आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही नवीन अध्याय सुरू करताय, पण तुम्ही पेपर द्यायला जाल, आजही ती वाक्य आठवतात, पेपर द्यायला जाल ना, बाहेर डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आम्ही टीन एज मध्ये 15-16 वर्ष, बाहेर डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. तो ते डिस्ट्रॅक्ट न होता तुम्हाला तुमचा अभ्यासावर कसं फोकस करता येईल ते लक्षात ठेवा. 15व्या वर्षी ते वाक्य ऐकल्यानंतर नाव आय एम 42 अजूनही ते वाक्य सरांचं इथे कानात आहे की यू मस्ट बी फोकस्ड इन युअर प्रोफेशन, युअर करिअर और व्हॉट एव्हर पाथ यू चूज. तुमचं डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. अजून एक टीचर होता इंग्रजीच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षा असायच्या. आज त्या सगळ्या टीचरची आठवण झाली आणि त्या सरिता मॅडम होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला डिस्टिंक्शन कसं मिळेल याचा विचार करा. तर त्यांनी एक स्टोरी सांगितली की वाघाची शिकार करायची विचार करा, वाघाची शिकार करायची. जर समजा तुम्ही वाघाची शिकार करायला गेला तर तुम्हाला ससा मिळेल आणि जर तुम्ही सशाचा शिकार करायचा विचार केला तर तुम्हाला उंदरी मिळणार नाही. तुमची ध्येय कायम उच्च ठेवा आणि तेच मनात कोरलं गेलं. मला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण खूप उत्तम काम करत असाल. आज तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर मार्फत राज्यस्तरीय पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल आपले सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि एवढंच जाता जाता सांगेन की एक पॅरेंट म्हणून की शिक्षकांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या ऑर्बिट व्यतिरिक्त जर समजा अशा काही गोष्टी जर समजा मुलांच्या मनावर नोंदवल्या तर मला वाटतं ते खूप इम्पॅक्टफुल ठरेल. कारण दे फॉलो देअर टीचर्स ऑन इन्स्टा ऑल्सो. आणि आजकालचे सगळे मॉडर्न टीचर्स दे आर युजिंग ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू ऑल द टीचर्स ओव्हर हिअर की तुम्ही जे काही स्टुडंट्सला देताय ते भरभरून द्या. आणि अशाच प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या शिक्षकांना कायम प्रसन्न पाहिलंय, कायम. आणि आजही आमच्या बाई आम्हाला कुठेही भेटल्या तर आमचे म्हणजे कुठेही भेटल्या तरी आम्ही त्यांना नमस्कार करतोच, आदराने झुकतोच आम्ही. आणि आजच्या जर विद्यार्थ्यांमध्ये हाय हॅलो सर आप कैसे, तर ते चेंज व्हावं. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की जशी विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका तशी शिक्षकांची पण असावी ही विनंती करते. मला इकडे विजयजींनी बोलवलं आणि या कार्यक्रमाला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी विजयजींचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. मला आहे ना एक छोटी गोष्ट असं मी अनुभवली असेल की तुम्ही खेड्यापाड्यात किंवा आता शहरात सुद्धा तुम्ही जून महिन्याच्या सुरुवातीला पहिला आठवडा जो असतो त्याचं गुणाचं नाव नाही घेऊ शकत, पण विविध क्षेत्र हा शब्द वापरतो. विविध क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव कमवलंय त्यांचा वाढदिवस नेमका 1 जून, 2 जून, 4 जून, 8 जून असा काय?
मग मला असा प्रश्न पडला की 1 जून ते 8 जून किंवा 15 जून पर्यंतच्या कुंडल्या कदाचित वेगळ्या असतील म्हणून मी माणसं मोठी झाली. पण तसं नाही. एका जाणत्या माणसाने सांगितलं की ज्या काळी घरात कॅलेंडर सुद्धा लागत नव्हतं तेव्हा वाढदिवस ठरवायचा अधिकार हा शिक्षकाचा होता. आणि शाळेत आई बाबा घेऊन गेल्यानंतर त्यांना विचारलं जायचं. म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळात विशेषतः आजी आजोबा आपल्या आई बाबांना शाळेत घेऊन जायचे आणि मग शिक्षक विचारायचे त्यावेळेस की आता काय याची जन्मतारीख काय घालू. तर आजी म्हणायची काय त्या दिवशी पौर्णिमा होती, दुसऱ्या दिवशी गावात जत्रा होती. पौर्णिमा कोण शोधला, जत्रा कधी ते कोण शोधला. मग शाळेच्या सोयीनुसार आणि त्या मुलाचं भलं व्हावं म्हणून शिक्षकच त्याची जन्मतारीख ठरवायचे. इतका मोठा अधिकार आणि त्यावर त्याची कुंडली केली जायची. आजही बरेच जण त्याच शिक्षकांनी ठरवलेल्या तारखेवरती स्वतःच भविष्य पाहतात. बरोबर ना सर? लग्न पण होऊन गेली मुले. अजून एक मला गोष्ट आढळते, शिक्षक किती महत्वाचा आहे. विषय थोडा गंभीर आहे. नारायण सुर्वे सारखे मोठे कवी आहेत आणि त्यांची कविता आहे खूप कधी वाचनात आली असेल. हिंदुस्थानी कारण हिंदुस्थानी हा तिकडे. पण त्या कवितेचा अर्थ असा होता की एक सांगूनच शकतो सगळेच मॅच्युअर. नारायण सुर्वे सारखा कवी लिहितो तेव्हा ती नक्कीच की एक वेश्या आपल्या मुलाला, आता वेश्या तिचं लग्नच नाही पण मूल मात्र जन्माला घातले, मुलाला घेऊन जाते शाळेमध्ये. का तर ते मूल निदान माझ्यासारखं होऊ नये आणि म्हणून विश्वासाने जर कोणाकडे घेऊन जाते तर तो शिक्षक असतो. शिक्षक विचारतात विनय सर की आता जन्मतारीख काय आता तुम्हीच सांगा काय. बर नाव तुम्हीच ठरवा. बापाचं नाव मुळात त्या नारायण सुर्वेंच्या कवितेचं शीर्षकच आहे मास्तरांनो तुमचंच नाव लिहा. अर्थ किती वेगळा होऊ शकतो यावेळेस. मास्तरांनी तुमचंच नाव लिहा पण चांगली माणसं, कारण तुम्ही चांगली माणसं घडवता. म्हणून त्या वाक्याचा अर्थ असा होतो की जन्माला कोणी घातलं याचा बाप मला माहिती नाही पण जन्म जगल्यानंतर याचं अस्तित्व उंचीवर नेणारा बाप म्हणून तूच हो. इतकं मोठं पद, इतकी मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. अशा 40 शिक्षक माझ्या समोर आहेत आणि हा शिक्षकांवर बोलायला मला सुद्धा थोडंसं जीव साचरते. पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी हे स्वागत अभिनंदन करत पुढच्या आपल्या मान्यवरांकडे वळतोय. विनय सर यांच्याकडे वळतोय. विनय सर आपल्याबरोबर काय बोलू, व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर, विजय तुम्हाला परम मित्र आहे, उपमा दिली आहे पण तसं काही नाही आहे. आयुष्याचे जे काही अनुभव घेत आलो ते वाटत आलो. आज तुम्ही सर्व शिक्षक म्हणजे माझ्यासमोर बसले आहात. त्याच्यासमोर बोलण्याची पात्रता माझी. मी खूप लहान अजूनही शिकतोय. वय वर्ष 62 असूनही शिकण्याची क्षमता अजूनही आणि काही नवीन शिकण्याची इच्छा काय संपली. आता या क्षणाला आपल्याला शाळेतल्या शिक्षकांची नावं आठवतात का? म्हणजे बोललो तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. मी माझंच देतो कारण मला बाकीच्या बोलण्याच्या अधिकार नाही. वर्षातनं 2 वेळा मी माझ्या शाळेत नक्की जातो आजही. त्याला कारण असं आहे त्या भिंती तशाच आहेत. बाप बदलली, टीचर बदलले, पिऊन बदलले, नळ बदलले, सगळं बदललेलं पण त्या भिंती तशाच. ते शिक्षक कोण होते, ती शिक्षिका कोण होती, टिकडूच टीचर. मी आता फक्त 2-3च नावं देते. 4थी पर्यंत देतो. 2nd स्टँडर्डची टीचर व्यंकटरामन, 3rd स्टँडर्ड केळकर मॅडम, 4थी टिकडूच मॅडम, 5वीला आमच्याकडे मराठी सर, 6वीला केळकर सर, 7वीला तिवारी सर. हे आज मी तोडपाठ का करू शकतोय कारण का मी माझ्या शाळेमध्ये जातो आणि त्याला शोधतो. मला माहिती आहे ते मला मिळणार नाहीये. बट आय स्टील रिमेंबर देम इन समवेअर इन माय हार्ट बिकॉज आय गॉट इट स्पेट इन माय हार्ट. that respect will always there in my heart. मी तुमच्याबद्दल काय बोलू, माझी पात्रता नाहीये तुमच्याबद्दल. एवढे तुमचं कार्य एवढं महान आहे. माझी पात्रता नाहीये तुमच्याबद्दल काही बोलावं. मी खूप लहान आहे. तुमचं कार्य असंच चालू राहू द्या. शब्द नाही आहेत माझ्याकडे, शब्द सापडत नाही. धन्यवाद. कारण की आज जे तुम्ही काही आहात सामाजिक क्षेत्रात ते केवळ आणि केवळ शिक्षकांमुळेच आहात. आणि सारिकाताईंची एक खंत आजही मनाला वाटते की असं परत एकदा झालंच पाहिजे. काय आहे ना, आपल्या प्रत्येकाच्या हातात, आपल्या खिशात, आपल्या मुलांच्या हातात
एक असं डिव्हाइस आलंय की त्याच्यामुळे या टचपॅडमुळे खरा टच संपलाय हो. या टचपॅडमुळे आपल्यातला खरा टच संपलाय. आज घरातल्या घरात बेडरूम मध्ये बसून नवरा बायकोला किचन मध्ये हे सांगतो येताना चहाचं कप आणि इतका टच संपलाय. आणि आजही आठवतात त्या गोष्टी की जर का ग्रहपाठ असं लिहिलं जायचा, ग्रहपाठाची वही वेगळी असायची. ग्रहपाठ हा जर पूर्ण नाही झाला तर मीही वर्गाच्या बाहेर कोणवा उभा राहिलोय, पुन्हा येईल का होतो दिवस. पाठीवरती फुटपट्टी ठेवणं किंवा वही ठेवणं आणि मी हल्लो नाही तरी चालेल, पट्टी पडता कामा नये, वारा आला तर काय करू या भीतीनं थरथरणारा मी वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांकडे कान मात्र असायचे. कारण उद्या हेच शिक्षक पुन्हा आज शिकवलेले प्रश्न विचारायचे आणि त्याचं उत्तर आलं नाही तर पुन्हा ओणवं उभं राहायचं. पण ते ओणवं उभं राहणं, पाठीवरची ती वही किंवा ती फुटपट्टी लाकडी पट्टी म्हणतात काय, ती फुटपट्टी आठवते तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. आज मी हे तुम्ही जे काही आहात ते केवळ आणि केवळ शिक्षकांमुळेच आहात, यात काही म्हणजे काही. शिक्षकांची खूप मोठी परंपरा आहे आपल्या देशाला. पण आता वेळ कमी आहे, काही मान्यवर येणार होते. मी मात्र आता सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की आजच्या खऱ्या अर्थाने जी उत्सव मूर्ती आहेत अशा शिक्षकांचा शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा 2025 राज्यस्तरीय हा सुरू करण्या अगोदर आहोत. त्याकरता मी मान्यवर पंजाबी सर आणि यादव सर, त्याचबरोबर कुलकर्णी मॅडम यांना देखील या मंचावरती आमंत्रित करेन आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण त्या साप्ताहिकाचं आपण प्रकाशन करूया आणि त्यानंतर आणि अर्थातच विजय यादव आणि तुम्ही सगळेच प्लीज आपण एका फ्रेमसाठी साप्ताहिक सगळ्या मानवाच्या साक्षीने असले जाहीर करतो की ब्लॅक अँड व्हाईट या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा थँक्यू. पंजाबी सर आणि परखड पत्रकारिता जे सत्य आहे ते सत्य मांडणं, त्याच्यासाठी मान नर्तकीतून लिहिणं हे ज्यांनी केलंय ते पंजाबी सर आहेत, त्याचबरोबर यादव सर आहेत. तुमच्याकडेच मांडणार आहोत. अर्थात साळुंके यांना मी आमंत्रित करतो. अर्जुन सर, मी विनय सरांना विनंती करेन की विनय सर आपण त्यांना सन्मानित करावं. अर्जुन साळुंके, त्यानंतर यादव सर आपण स्टेजवर त्यांना पण विनंती करेन. कुलकर्णी पाहिजे विनंती करेन. थँक्यू. पवार सरांनंतर लगेचच मी आमंत्रित करतोय श्री विजय वाघेला यांना. श्री विजय, त्यानंतर मी आमंत्रित करतोय डॉक्टर दीनानाथ पाटील. थँक्यू. कारण का आपल्याला आयोजकांनी सांगितलं होतं व्हाईट अँड ब्लॅक जेवढ्या काळ्या रंगाच्या साड्या घालून त्या खूप छान दिसत आहेत आणि ज्या इतर रंगात आल्या त्या पण खूप छान दिसत आहेत. ओके, आता मला वाटतंय की नाही खरंच राज्यस्तरीय सर 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 थँक्यू. 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 नंतर मी आमंत्रित करतोय मला वाटतं श्री आणि सौगंध दोघेही इथे उपस्थित आहेत. खूप खूप अभिनंदन दोघांना. समोर. थँक्यू. जयेश कुलकर्णी, थँक्यू. थँक्यू. ब्लॅक अँड व्हाईट बातम्यांचे दोनच रंग आणि सन्माननीय सय्यद सर आता सय्यद सर सौ अंजना मिश्रा आहे. सौ अंजना मिश्रा, सौ अंजना मिश्रा आहेत का? मला वाटतं नाही आल्या त्या, हरकत नाही. यानंतर आमंत्रित करतोय सौ बोलाडे, रुचिता राजेंद्र बोलाडे. मॅडम मुख्याध्यापिका आहे. खूप खूप स्वागत. आणि इतर सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातली आणि त्याच्या मुख्याध्यापिका हे पद भूषवलेल्या शिक्षिका तिकडे उपस्थित आहेत. अशा विद्याताई, नावातच विद्या आहे बघा, विद्याताईंचं खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर मी आमंत्रित प्रकाश रंभाळे, शिक्षिका आहेत. महिला रंभाळे अनेक जणांच्या आरोग्याची काळजी घेता अनेक विद्यार्थी घडवणारे योग शिक्षिका नयना रंभाळे यांचं अभिनंदन. आणि तीन मोहरी थँक्यू. ही कविता म्हटली येते म्हणजे शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भूक लागली. किंवा एक कविता अशी होती की ये रे रे पावसा तुला देतो पैसा. ह्या कविता लुप्त पावत करतात कुलकर्णी मॅडम. कितीतरी अशी विविध भाषेची ठरलेली ती टिपिकल म्युझिक असायची. कधी कधी धडकी भरायची जेव्हा ते ता ना 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 अशी एक वेगळी म्युझिक वाजली
तर मग असं वाटत नाही आता पेपरची वेळ झाली लडकी वेळाची. ह्या आपल्या आठवणीत नाही. आपल्याच पिढीने भरभरून काही सगळं केलं, गाणी गायली, पाऊस गाणी, शेतातली गाणी, चिखलात उड्या मारल्या, रद्दीतल्या वह्यांच्या होड्या सुद्धा आपण बनवल्या आणि कोरोना सारखी महामारी सुद्धा आपण पाहिली. किंबहुना हे काही सगळ्याच पिढ्यांना शक्य झालं असं नाही. म्हणजे पेन्सिल खाण्यापेक्षा वापरण्यापेक्षा खाण्यात आपण जास्त वापरलेली होती. बाईक खडू फेकून मारायच्या, तर खडू आपण घरी घेऊन यायचो आणि त्यावेळेला पेटीच्या म्हणजे कवी घडवले. आणि म्हणूनच मला वाटतं यादव सरांना आणि पंजाबी सरांना, अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट साप्ताहिक सर्वेसर्वा विजय यादव सर आणि इंडियन टीव्ही न्यूजचे आमचे सर्वेसर्वा पंजाबी सर यांना वाटलंय काही कवितांच्या बाबतीत करता येईल का अशी एक संकल्पना सुचली आणि छान कवी संमेलन आणि स्पर्धा घेण्यात आली. त्या बाबतीत त्या पारितोषिकाबरोबर त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी जे घरचे आले त्यांच्यासाठी पण काहीतरी आहे. चहा पोचलाय ना, फ्रेश झालाय सगळे. पण काही कवितांच्या जावे गावा म्हणूनच मी आमंत्रित करतो. असाच एक कवी गावात रमलेला मन एक आधी बोललो की ब्लॅक अँड व्हाईटचा जो लोगो बनवलेला आहे त्या कलाकाराने ज्यांनी बनवलेला आहे, एवढा सुंदर लोगो बनवलेला आहे. आजच्या राजकारणात आहे जे समोर व्हाईट दिसतात त्याचे बॅकग्राऊंड किती ब्लॅक आहे आणि जे ब्लॅक दिसतात आमच्यासारखे त्यांची बॅकग्राऊंड किती व्हाईट असेल या लोगो वरून कळतं. म्हणून मी विजय सरांना बोलतोय की विजय सरांचा डोका वेगळाच चालतोय. ऑफिसर महावितरण ही आपली शासकीय संस्था त्याच्या क्लासन ऑफिसर आणि चौधरी पहिला आपण त्याचं स्वागत करूया. आणि थँक्यू. वाणी विद्यालयामध्ये त्याच्या अगोदर मी आणि आता जो भेटलो आमची भेट नेहमी होत असते. ज्यांचे वेगळे असतात, ब्लॅक अँड व्हाईट सारखा पेपर काढला आणि त्याच्या जर आपण रेग्युलरली प्रत्येक वीकली वाचलं ना त्याच्यामध्ये वेगळे सब्जेक्ट असतात. वेगळा कार्यक्रम करतोय, शिक्षक नंतर पुरस्कार देतोय सगळ्यांना जमवून. आता सर बोलत होते त्यावेळेला पाठीमागे एक ऐकत होतो कोणीतरी बोलत होतं, सर थांबतच नाही कंटिन्यू जोपर्यंत सर क्लास सोडणार नाहीत ना. माईक हा सरांची क्लास आहे, जोपर्यंत घंटी वाजणार नाही तोपर्यंत आपले जे आता मित्र होते त्यांची मोबाईलची घंटी वाजली, साहेबांनी ताबडतोब शिक्षकांनी माईक दिला हातात, सुंदर उत्तर दिला, सर तुम्ही आम्हाला शिकवताय, तुमचा विश्वास आहे. तर विजय यादव सरांनी मला माईक याकरता दिलेला आहे की काय आहे आपलं कवितेच्या स्पर्धा आयोजित केल्या, मला ना बोलव. पण हे लक्षात ठेवा, माझ्या अगोदर माझे मित्र होते संचालन करत होते, अमिताभ बच्चन पेक्षा जास्त रजनीकांतची किंमत आहे, हे लक्षात ठेवा. ही काही केला इथे ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय, त्याच्यात ब्लॅक उठून दिसतोय, व्हाईट पाठीमागे. तर ब्लॅक जे आहे जे आम्ही बोलतो की आमच्या रंगामुळे आम्हाला रोल मिळाला नाही, ते नाही, तसं काही नाही. मी डिस्कवरीचे 13 एपिसोड केलेले आहेत. सध्या साऊथची फिल्मची हिंदी डबिंग करतोय. मिराई आता रिलीज झाली आहे, मिराई रिलीज झाली आहे. त्याच्या अगोदर डेप्युटी सीएम आहे. आम्ही आमच्या घशातून पैसे कमवतो बाबा, पैसे कमवतो आम्ही घशातून कमवतो. त्यामुळे विजय सरांना माहिती आहे. आणि 1991 पासून मी पत्रकारितेत आहे. आम्ही कुणाच्या घरी जात नाही, जसं विजय सर जात नाही. विजय सर असे लोकांच्या मध्ये बसतात, आम्ही पण विजय सरांच्या जवळ जाऊन बसतो. कारण हा माणूस वेगळा माणूस आहे. सोबत बसलेले पंजाबी सर यांची माझी ओळख जवळजवळ 20 वर्ष झाले असतील. पंजाबी सर वेगळी पत्रकारिता, कुणाशी काही देणं घेणं नाही. कार्यक्रम चांगले करा, चांगले तऱ्हेच्या लोकांना भेटा. शाळेत जाण्यासोबतच आपल्याला बाहेर जे शाळेचे लोक भेटतात त्यांची सवय काय आहे, त्यांच्या सोबत राहायचंय की नाही राहायचंय हे शिक्षक पण आपले सांगतात. बाहेर जाताना कुणाला भेटायचं आहे. आमच्यापेक्षा चांगला हा कसं बोलू शकतो. जसा एका नेत्याने दुसऱ्या नेत्याला सांगितलं की तुला माहिती आहे तो गावातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती आणि शिकलेला व्यक्ती निवडणूक लढणार आहे, इमानदार आहे तो, म्हणजे लढू द्या, जिंकणार थोडी, जिंकणार तर मीच ना. कारण जे खरंच इमानदार आहे ते जिंकूच शकत नाही, खेळणार हारलेला आहे. टी.एन. शेषन सारखे माणसे हारलेले आहेत तिथे, ज्यांनी आचारसंहिता काय लोकांना दाखवली ते पण हारलेले आहेत.
पण आता आपण कवितेबद्दल बोलतोय, तर मी मूळचा हिंदी कवी आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी पंजाबी आहे. हिंदीत कविता करतो. माझे गुरु अल्लव भट्टाचार्य डोंबली सगळ्यांना माहितीच आहे. माझे गुरु ते. आम्ही नेहमी मी बोलतो की आता सिरियस चालू होता की शिक्षकांना काही मिळत नाही आहे, तसं चालूच राहतो. हिंदुस्थान याच्यामध्ये काही शिक्षकांना मिळणार सुद्धा नाही. ते देत राहतात. ते देना बँक नाही. तर कलम मेरा बदन है, स्याही मेरी जिंदगी, पढ़ने मेरी छाया है, शब्द मेरी बंदगी. मुझे मंजूर नहीं, ये शिक्षकांसाठी है. चेहरे पर शिकन तुम्हारे मुझे मंजूर नहीं, आईना तोड़ने की ताकत रखती है मुस्कुराहट तुम्हारी. जरा हंस के बोला करिए, हमेशा दुख तो हर किसी में है. इसने कहा है कि चेहरे पर शिकन तुम्हारे मुझे मंजूर नहीं, आईना तोड़ने की ताकत रखती है मुस्कुराहट तुम्हारी. और अब ज्यादा टाइम नहीं लूंगा क्योंकि फिर वही हो जाएगा. कसा हा काव्य स्पर्धेचं आयोजन 6 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत केलेला होता. त्याच्यामध्ये 131 म्हणजे शुभ 131 कवींनी सहभाग घेतलेला. स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी विशेष योगदान काय होतं. स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी विशेष योगदान ज्या लोकांनी दिलंय त्याच्यामध्ये कवी शारदासूर सुनील मास्करजी आले, कवयित्री अनिता कळसकरजी, कवी संतोष जाधवजी, कवयित्री नंदा कोकाटेजी, कवी राजेश साबळेजी. स्पर्धेचे जे परीक्षक असतात ते परीक्षक म्हणून ज्या लोकांनी काव्य स्पर्धा निकाल काढला त्याच्यामध्ये ज्येष्ठ कवयित्री व साहित्यिक स्वाती नातूजी, ते कार्याध्यक्ष आहेत काव्य किरण मंडळ कल्याणचे. कवितेचं मूल्यांकन निकाल जे आपण काढतो त्याच्यामध्ये विषयाची मांडणी, आशय सौंदर्य, काव्य प्रकार, शब्द सौंदर्य असं आहे. तर आपण पुरस्कार द्यायला विजयजी आपली अनुमती असेल तर सुरुवात करू. कविता लिहिणे हा सोपा नाहीये. उनको पिरोना बड़ा मुश्किल होता है. मैंने ही कहा है, हीरे मोतियों से जड़ा हार है इश्क, हीरे मोतियों से जड़ा हार है इश्क, हर किसी को नहीं होता, खुदा का वो दीदार है इश्क. हर किसी को प्यार नहीं होता, हर कोई कविता नहीं लिख सकता है. रात रात जागकर एक शब्द लिखा जाता है, सुबह उसे धागों के साथ मोतियों में पिरोया जाता है. और कविता तो ऐसी चीज है, मोतियों में लगा हुआ धागा है. धागा टूट गया, मोती बिखर जाएंगे, शब्द बिखर जाएंगे. अगर आप थोड़ा सा चूक गए, शब्द बिखर जाएंगे. और मेरा तो कहना है, कहीं कहते हैं कि वो नहीं है तुम्हारे अंदर जो बोला जाता है कि मेरी रचनाओं में आपको ऐसा कुछ नहीं मिलेगा जो लोग कहते हैं ना कि रदीफ काफिया होना चाहिए. मेरी रचनाओं में अंतरा ना मुखड़ा मिलेगा. अंतरा मुखड़ा समझते हैं ना आप लोग. मेरी रचनाओं में अंतरा ना मुखड़ा मिलेगा, जो कुछ मिलेगा मेरा दुखड़ा मिलेगा, जो कुछ मिलेगा मेरा दुखड़ा मिलेगा. ठीक है. लड़की बोली मैंने जो देखा वो लिखा है कविता के ऊपर. तो उसकी समीक्षा में आलोक भट्टाचार्य ने मुझे चुना था कि तुम भी इसमें लिखो. तो मैंने लिखा था, मेरी रचनाओं में अंतरा ना मुखड़ा मिलेगा, जो कुछ मिलेगा मेरा दुखड़ा मिलेगा. अब आप रोएंगे तो फिल्मी स्टाइल में तो रो नहीं सकते ना, जो है सच्चाई है. तो उत्तेजना पुरस्कार के लिए सबसे पहले प्रकाश फर्डे जी. बजाने के लिए यहाँ पर किसी से कोई पैसा नहीं लिया जाएगा. थैंक यू. ये आपने तृतीय पुरस्कार में अर्चना शुक्ल जी, थैंक यू. रमेश पटोले जी, क्या थँक यू. थँक यू. असं आहे की आम्ही लिहिलं लोकांनी वाचावे, त्याचं गुणगान करावे. लिहिताय म्हणजे डिजिटल युगात ते हाय सुद्धा म्हणताना ते असं तसं तोय ते काय झालं ते माहित नाही. ते त्यांनाच कळतोय, आम्हाला तर कळत नाही. तरी पण ते करतायत. पण कविता करणं सोपं नाहीये. साहित्य लिहिणं सोपं आहे, आर्टिकल लिहिणं सोपं आहे.
कविता करताना आता स्पर्धा आयोजित केली होती, त्याचे परीक्षक ते त्याच्यामधून स्वाती नातूजी आलेले आहेत. त्यांना व्यासपीठावर आपण बोलवतोय. थँक्यू. बोलत होतो त्या समोर ते ऐकत होते. हल्ली निवेदकांना कोणी ऐकत नाही. तुमच्यापैकी कितीतरी जणांना हा अनुभव असेल. आता कवी मन आहेत, कवी पण सांगतील की त्या घराघरातले जिथे जे कवी बसलेत ना, स्पेशली त्यांनी नीट ऐका. तुम्ही एक सुंदर कविता जर केव्हा लिहिता, त्याचा पहिला श्रोता तुमच्या घरातला असतो आणि तो अजिबात त्यात रस घेत नसतो. ज्या लोकांना पटलं ते मनापासून असते. हे मी का जबाबदारीने बोलतोय की एकदा माझ्याच घरात मी बसलेलो असताना, शूटिंग नव्हतं, छान सुट्टी होती, पाऊस पडायला लागला. पाऊस पडल्यानंतर माझं कवी मन, हिंदुस्थानी तर माझं कवी मन जागृत झालं. मी खिडकीत बसलो, अलगद तिला हाक मारली, म्हटलं बघ ना, मलाच तर छान चहाचा कप, गरम गरम भजी आणि पावसावरची गाणी. तिचं दुसरं वाक्य काय होतं, खरं घडलंय, गणपती मंदिरात उभं राहत होते, खरं घडलंय. तिचं दुसरं वाक्य होतं, पाऊस पडतोय, लॉन्ड्रीतनं कपडे आणले नाहीत ते पहिले आणा, निवेदन बंद करा. या अशा गमती जमती असतात. चला आपण पुढच्या पुरस्कार जाहीर, मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. यानंतर मी आमंत्रित करतोय श्री प्रदीप तावडे सर. सर्वच मान्यवरांना, चौधरी मॅडम, आपण सर्वच मान्यवरांना विनंती करतो की पुढच्या गुणरत्न शिक्षकांना आपण पुरस्कार देऊया. समोर. थँक्यू. हिंदुस्थानी सरांनी सांगितलं की 131 कवींनी त्यामध्ये सहभाग घेतला. आम्ही विषय दिला होता प्रेमा तुझा रंग कसा. तर मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये प्रेमाच्या नावाखाली खूप मोठ्या हत्या आणि फार मोठे इश्यूज घडले. प्रेमाच्या नावाखाली बाकीच्या धार्मिक गोष्टी घडल्यात आणि अगदी म्हणजे फार ज्याच्यावरती आपण प्रेम होतं त्याचे तुकडे करण्यापर्यंत प्रेम गेलं. तो विषय जरा थोडासा खटकला, म्हणून तो विषय आपण दिला होता की कवीच्या रूपातून, कवीच्या मनातून प्रेमाचा रंग कसा असू शकतो, हा विषय आपण सुचवला होता. आणि मला खूप आनंद वाटतो की खूप कवींनी यामध्ये सहभाग घेतला उत्स्फूर्तपणे आणि जवळजवळ 131 कविता आल्या. आणि आता आपण नातू मॅडमचा जो काही आपण सन्मान केला, त्यांनी 131 कवितांचं चाळण केलं. त्यांनी सगळं वाचलं, त्यातल्या 10 निवडक कविता निवडून काढल्या आणि आता आपण त्या 10 कवींना इथे सन्मानित केला आहे. पण ह्या कवितांचं संकलन करण्यासाठी मला आणखीन 4 लोकांनी मदत केली. त्यांचेही आभार मी मानणं मला आवश्यक वाटतंय. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो श्री सुनील मस्कर सर, आपण व्यासपीठावर या. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. तुमच्या इतका कार्यक्रम आम्हाला खूप अगदी सुटसुटीत करता येत नाही. गीता कळसकर मॅडम म्हणून आहेत, त्या स्वतः कवी, राजकारणात काम करतायत. आता सध्या राजकारण सोडून त्यांनी साहित्यिक विषयाला जास्त वाहून घेतलेला आहे. थँक्यू. धन्यवाद यादव सर. जितेंद्र जोशी सर आलेत का? हरकत नाही. त्यानंतर सुनील घाडगे, श्री सुनील घाडगे सर. सुनील घाडगे माळवदे, सौ स्वाती माळवदे तयार आहे. आमंत्रित करतोय स्वाती माळवदे. थँक्यू. लक्ष्मी नारायण मॅडम नंतर तयार व्हायचे सुनीता यादव. यादव मॅडम आहेत का? नाही. त्यानंतर तयार व्हायचे श्री महेश कदम. थँक्यू. आपण महेश पुरस्कार देऊ. थँक्यू. त्यानंतर आमच्याकडे बहुतांश वेळा शनिवार रविवार पाणी येत नाही. आपण स्वागत करत आहोत. पुन्हा आपलं झालं की संपलं असं नसतं बरं का. पारेख मॅडम नाहीये, दर्शना पारेख मॅडम नाहीये, हरकत नाही. ओके. त्या सुरेश बन्सीधर बागमार. थँक्यू.
त्यानंतर कल्पेश शिंदे सर यांच्यानंतर ते कल्पेश शिंदे सर हाडाचे शिक्षक आणि म्हणून शिक्षक रत्न पुरस्कार. थँक्यू. त्यानंतर यांच्यानंतर तयार राहायचे